हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू मयुरीज होम. तर आज आपण एका नवीन प्रोडक्ट सोबत आलो आहोत आणि हा आहे अनपॅकचा व्हिडिओ. ॲज युजल आपण सगळं काही अगोदर फक्त अनपॅक करून पाहणार आहेत आणि नंतर मी एक्सपिरियन्स केल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कुठला प्रोडक्ट घेतला पाहिजे आणि कुठली वस्तू घेतली नाही पाहिजे. कारण हे मयुरीचं होम आहे आणि इथं तुम्हाला सगळ्या एक्सपिरियन्स गोष्टी करून तुम्हाला यूज करण्यासाठी खूप इझी होण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर चला तर मग आपण हे काय आहे ते आपण पाहूयात. तर आज आहे मी घेऊन आली आहे एक फिलिप्स कंपनीचा, हा व्हिडिओ स्पॉन्सर नाहीये, फिलिप्स कंपनीचा गारमेंट स्टीमर. तर हा स्टीमर मी का चूज केला आहे की कारण ॲज युजल फिलिप्स कंपनीचे माझ्याकडे हेअर ड्रायर आहे, हेअर स्ट्रेटनिंग आहे, कर्लर आहे आणि मला फिलिप्स कंपनी हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये खूप आवडते. ते खूप छान असं एक्सपिरियन्स देते. तर या तर प्रोडक्टचा आपल्याला आता एक्सपिरियन्स घेऊनच कळेल की हे प्रोडक्ट कसं आहे ते. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत माझ्याकडे त्या तर वेल अँड गुड, खूप छान आहेत, खूप वर्षापासून सुरू आहेत माझ्याकडे, खूप छान अशा चालत आहेत त्या. आणि तर हा आपण पाहूयात की हा गारमेंट स्टीमर जो आहे तो कसा वर्क करेल ते पुढे चालून पाहूयात. पण आता आपण हा अनपॅक करून याचे फीचर्स काय आहेत आणि हा कसा चालवायचा आणि हे कसं यूज मध्ये आणायचं डेली यूज मध्ये आपल्या, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग अनपॅक करूयात. तर हे सगळे प्रोडक्ट इझी. हा मोठा टँक दिसतोय. हा किती लिटरचा आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. आणि त्यासोबतचा हा स्टीमर अटॅच्ड आहे आणि हे वायर आहे आणि हे त्याचे स्टँड्स असतील आणि हो साईडचे स्टँड आपल्याला असं उभं करण्यासाठी. आणि हे त्याच्यात थोड्याफार ॲक्सेसरीज आहे आणि याच्या खाली हा आणखी एक बॉक्स काढल्यानंतर हा सपोर्टिंग पॅड आहे. आणि तर याला आपण व्यवस्थित असं असेंबल करूया. युजर मॅन्युअल आहे आणि या युजर मॅन्युअलमध्ये ॲज युजल हे 15 स्टेप्स यांनी सॉरी या स्टेप्स इथे काही दिल्या आहेत. हे 15 जे स्टेप्स आहेत हे डूज अँड डोंट्स आहेत. तर काही स्टेप्स आहेत ते आपण फॉलो करून हे आपण असेंबल करायचा प्रयत्न करू. तर या सगळ्या ह्या एवढ्या ॲक्सेसरीज आहेत. इथे हे जे आहे ना हे इथं सॉरी हे जे ही जी खाच दिसतीये ह्या खाचेला यामध्ये फक्त व्यवस्थित असं पकडून फक्त पुश करायचं याला. हे जे आहे ते स्टीमरच्या पुढच्या बाजूला हे दोन्ही करायचे जेणेकरून या दोन्हीमध्ये जो पॅड आहे तो पॅड आला पाहिजे. यालाही आपण पुश करूयात फक्त आणि हे बटन्सनी लॉक करूयात. हे पण लॉक आहे याला, हे पण. तर हा पॅड आहे आणि हा पॅड एकत्र दिला आहे. हा मोठा पॅड आहे असा. तर हा असा काढायचा आपल्याला आणि याला यामध्ये फिक्स करायचा आहे. फक्त पुश करायचे. तर हा आपला हा मोठा पॅड होऊन जाईल. हे जे वरती कुशनिंग दिलेलं आहे त्यांनी हे इथं त्यांनी असे हुक्स दिलेत. ते आपण हुक्स यामध्ये फक्त टक करायचे आहेत जेणेकरून ते कुशन जे आहे ते निघणार नाही. एकदम क्लीन लुक देण्यासाठी हा थोडासा टाईटच दिलेला असतो. हा स्ट्रेचेबल असतो जेणेकरून आपल्याला खूप टाईट आणि असं क्लीन लुक येतो. इकडे साईडला पण आहेत हे असे. अजून एक आहे, इथे दोन आहेत. तर हे आपण सेंटर करून हे असा इथे स्क्वेअर व्यवस्थित येऊ द्यायचा आहे. तर हा झाला आपला आयनिंग पॅड तयार. तर आपण आता फिक्स करूयात यावरती.
इझी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि तुम्ही जर स्वतः हा जर ऑर्डर केला तर हा तुम्हाला लगेच आयडिया येऊन जाईल. आणि ही अशा पद्धतीने अरे नाही हे एक जी वरती हे तर हे जे खालची जे स्टीम आहे ते जे पील आहेत फिलर ते फक्त असं वरी करायचं आहे. हा म्हणजे आपल्याला ह्याची हाईट ॲडजस्ट करता येईल. आपल्या हाईटनुसार आपल्याला हा ॲडजस्ट करायचा आहे. तर माझ्या हाईटनुसार हा आपण एवढा करूया. हा एवढासा आणि ॲडजस्ट जो हा टँक दिला आहे, हा टँक यामध्ये पाणी आपल्याला फिल करायचं आहे. तर हा वर्क कसा होतो आणि कसा करायचा वर्क याला ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात, कारण हा व्हिडिओ असाही खूप मोठा होतो. अशी एक ॲक्सेसरीज आहे ती आपल्याला या स्टीमरला इथं अटॅच करायची आहे. ही अशी एकदम इझी आहे अटॅच करायची हे ॲक्सेसरीज. आणि हा जो हा आहे पाईप, या पाईपला आपण हे असं टाईट करायचं आहे. आणि ते टाईट करण्यासाठी आहे इथे पाठीमागे जो हा पार्ट आहे तो पुढे करायचा आहे. फक्त हे कुशनिंग करण्याच्या अगोदर हा लावून घ्यायचा आहे. मी अगोदर हे कुशन केलं होतं ना, त्यामुळे थोडीशी डिफिकल्टी झाली मला. तर ते अगोदर करून घ्यायचं आहे आपल्याला. हे लावून टाकते. सॉरी, हे असा फिक्स करायचा. आणि आता ही अशी हे जागा जास्त घेत आहे ना, तर हे आपण हा पॅड असा हा पूर्ण प्लेन करूनही ठेवू शकतो. तर ती आपण ट्राय करूयात गोष्ट. इथे जो हे जे हुक्स आहे, हे हुक्स 2 आहेत इथे त्यामध्ये लावण्यासाठी. तर हा इथे जो सरळ जो हा दिलेला आहे, हा सरळ पॅड जो आहे, हा सरळ हा जो आयविंग पॅड आहे हा सरळ ठेवण्यासाठी आहे. फक्त आपल्याला त्यावरती त्या सेम आकारावरती ठेवून पुश करायचं आहे. आणि हे जे साईड लॉक दिलेले आहेत ते साईड लॉक फक्त टाईट करायचे आहेत. तर असा आहे हा माझा गारमेंट स्टीमर. जर तुम्हाला हा कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि मीही तुम्हाला सांगेल की याचा एक्सपिरियन्स कसा आहे आणि हा एक्सपिरियन्स मला कसा देतोय, तो किती यूज होतोय माझ्या एव्हरीडे लाईफमध्ये. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ द एक्सपेरिमेंट ऑफ गारमेंट स्टीमर. बाय बाय.